डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्प रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले। शालिमार येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले। मतपत्रिकेच्या माध्यमातून आगामी लोकसभा व येणाऱ्या निवडणुका घेण्यात याव्या व ईव्हीएम मशीन बंद करावे अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची होती। ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकांबाबत शंका निर्माण झाली असून निवडणुकांच्या काळामध्ये देखील निवडणूक यंत्रामध्ये ईव्हीएम मध्ये अनेक ठिकाणी बिघाड होऊन निवडणुका प्रक्रिया कामात गोंधळ निर्माण झालेला अनेक वेळा बघावयास मिळालाय। यामुळे आता पुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली। या आंदोलनाप्रसंगी प्रकाश पगारे, संजय सानप, नवनाथ काळे, शंकर जाधव, गणपती पुळे, चौरे शेलार, चंद्रकला बोरुडे, दुष्यंत वाघ, केदू गायकवाड, विठ्ठल वरपे, संजय पवार, सागर जाधव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्पित रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज आम्ही ईव्हीएम हटाव या मागणीसाठी प्रचंड असं धरणे आंदोलन करून चळवळीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करत आहे। गेल्या अनेक दिवसापासून या देशामध्ये, या राज्यामध्ये ज्या ईव्हीएम मशीनच्याद्वारे निवडणुका होत आहेत याच्यावर नागरिक अतिशय असंतोष आहेत। नागरिकांचा कुठेतरी शंका निर्माण होईल अशा पद्धतीनं ईव्हीएम मशीन यंत्र काम करते आहे। मी अनेक ठिकाणी माध्यमातून ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की देशाच्या बाहेर अनेक जगातील देशांमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे निवडणुका घेतल्या, त्याच्यामध्ये ज्या वेळेला घोळ झाले त्यावेळेला त्या देशांनी ईव्हीएम मशीन बंद करून मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलेलं आहे। आमचं असं केंद्र सरकारला आणि निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला असं म्हणणं आहे की या देशामध्ये आणि या राज्यामध्ये ईव्हीएमच्या द्वारे घेतलेल्या अनेक निवडणुकांमध्ये घोळ झालेले आहेत, हे सुद्धा आम्ही माध्यमांच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। मी आपल्याला या निवेदनाद्वारे असं सूचित करतो की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व निवडणुका मतपत्रिकांद्वारे व्हाव्यात अशी आम्ही शासनाकडे आणि निवडणूक आयोगाकडे मागणी करतो आहोत। आणि निवडणूक आयोगामध्ये आणि केंद्र सरकारनं या बाबीचा अतिशय गंभीर विचार करून तात्काळ या निवडणुका मतपत्रिकाद्वारे घ्याव्यात अशी आमच्या पक्षाची मागणी आहे। या आंदोलनामध्ये आमचे रिपब्लिकन पक्षाचे आंबेडकरी चळवळीतील सर्व नेते सहभागी झालेले आहेत। उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आमचे संजय बाबा सानप, जिल्ह्याचे उपाध्यक्ष शंकरराव जाधव, गणपतराव तिवडे, सरचिटणीस नवनाथजी काळे, सामाजिक कार्यकर्ते शाहीर दुष्यंत वाघ, RPIचे बुलंद तोप कार्यकर्ते आमचे अनिल केदार, सुरेश तुपे, माधवराव गायकवाड, आमच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई शेलार, उपाध्यक्ष आमच्या बुर्डेताई चंद्रकला, त्याचबरोबर आमचे सामाजिक कार्यकर्ते आणि कॉन्ट्रॅक्टर संजयजी पवार, तसेच आमच्या शेख मॅडम वंदनाताई काळे सामाजिक कार्यकर्त्या, त्याचबरोबर परदेशी ताई, हे सर्व सहभागी झालेले आहेत। जिल्ह्याचे उपाध्यक्ष गणपतराव तिवडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत आणि अनेक कार्यकर्त्यांचा आता यानंतरही सहभाग होणार आहे। मी आमच्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं जर सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही प्रचंड असं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये संकल्पित रिपब्लिकन पक्षातर्फे उभं करू आणि शासनाला भाग पाडू की ह्या निवडणुका या मतपत्रिकेद्वारे झाल्या पाहिजेत। ईवीएम हटाओ, अपना देश बचाओ। ईवीएम हटाओ, अपना देश बचाओ। बैलेट पेपर सही है देखो बाबूराव, बैलेट पेपर सही है देखो बाबूराव। ईवीएम हटाओ, भारत देश बचाओ।
ईवीएम हटाओ, भारत देश बचाओ। बैलेट पेपर सही है, देखो बाबूराव, बैलेट पेपर सही है, देखो बाबूराव। देश बचाव याच्यावर एक गीत गातोय, लक्ष द्या। मतदारांचा मतदानावर विश्वास बसावा, मतदारांना विश्वास असावा। ईव्हीएम हटावा, मशीन हे ईव्हीएम हटावा, ईव्हीएम हटावा, मशीन हे ईव्हीएम हटावा। मतदारांचा मतदानावर विश्वास वाटावा, मतदारांचा मतदानावर विश्वास वाटावा। ईव्हीएम हटावा, मशीन हे ईव्हीएम हटावा, ईव्हीएम हटावा, मशीन हे ईव्हीएम हटावा। संकल्पित रिपाईवाले निवेदन घेऊन आले, संकल्पित रिपाईवाले निवेदन घेऊन आले। सरपगार आमचे बोले, ईव्हीएमनं घोळ केले, मशीननं घोळ केले। ईव्हीएमचा नवनाथा रे वाद हा मिटावा, ईव्हीएमचा नवनाथा रे वाद हा मिटावा। मशीन हटावा, ईव्हीएम मशीन हटावा, ईव्हीएम हटावा, मशीन ईव्हीएम हटावा, ईव्हीएम हटावा, मशीन ईव्हीएम हटावा। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।